नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 20 नोव्हेंबर. आज आपण आजचा 20 नोव्हेंबरचा तसेच 22, 23 आणि 24 नोव्हेंबर तसेच 25 नोव्हेंबरला राज्यात कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाब क्षेत्र या भागात सध्या सक्रिय आहे अरबी समुद्रावर. पण याला कोणत्याच सिस्टीमची साथ नसल्यामुळे हे कमजोर आहे आणि उत्तर पश्चिम दिशेने पुढे चाललेलं आहे. उर्वरित परवा या भागात 22 नोव्हेंबरला कमी दाब क्षेत्र बंगालच्या उपसागरात या भागात बनण्याचा अंदाज आहे. तिथून पुढे याचं डिप्रेशन बनेल. तिथून पुढे वादळ बनण्याचा सुद्धा अंदाज आहे. याचा जो ट्रॅक आहे सध्याच्या अंदाजानुसार या भागात जर कमी दाब क्षेत्र बनलं बंगालच्या उपसागरात तर असंच हे उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाईल. तमिळनाडूच्या किनारपट्टीवर येऊन परत किनारपट्टी करत असंच हे पश्चिम बंगाल किंवा बांगलादेशच्या दिशेने जाण्याचा अंदाज सध्या काही मॉडेल दाखवत आहेत. काही मॉड्यूल इथून असंच उत्तर दिशेने पुढे जाण्याचा अंदाज दाखवत आहे आणि काही मॉड्यूल पश्चिम दिशेने इकडे अरबी समुद्रात जाताना दाखवत आहेत. आता महाराष्ट्रातील पाऊस सुद्धा कुठे जातं याच्यावरच अवलंबून आहे. जर हे इकडे छत्तीसगड ओडिसाकडे आलं तर थोडंफार विदर्भात 28, 29, 30 नोव्हेंबर तसेच 1 डिसेंबरला पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात गेलं इकडे तर जवळजवळ दक्षिण महाराष्ट्र असेल, कोकण विभाग असेल, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात पावसाचा अंदाज राहील. आता हे कुठं जातं याच्यावरच सगळं अवलंबून आहे. यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट नक्कीच देऊ. त्यानंतर सध्या सकाळच्या 11 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात कोणत्याच भागात ढग निर्मिती नाहीये. मात्र दुपारनंतर थोडंफार इकडे सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात, सांगली आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागात तसेच सोलापूरच्या दक्षिण भागात अंशतः ढगाळलेलं हवामान तुम्हाला पाहायला भेटेल. उर्वरित सूर्यप्रकाशित वातावरण राहिलेल्या सर्व जिल्ह्यातून आजसाठी राहील. यानंतर जर आपण 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंतचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर या 4 दिवसात कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे. सर्वप्रथम 22 नोव्हेंबरला इकडे सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान होईल आणि तुरळक ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसेल, कुठेतरीच हलका मध्यम होऊ शकतो. त्याच्यानंतर 23 नोव्हेंबरला व्याप्ती थोडीफार वाढेल. इकडे सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, त्यानंतर रत्नागिरी, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव हा जो पट्टा आहे या भागातून 23 नोव्हेंबरला ढगाळलेलं हवामान आणि कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दिसत आहे. त्याच्यानंतर 24 नोव्हेंबरला इकडे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, इकडे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव हा जो सर्व पट्टा आहे या सर्व भागातून ढगांची निर्मिती जास्त प्रमाणात होईल आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 24 नोव्हेंबरला दिसत आहे. त्यानंतर 25 नोव्हेंबरला सुद्धा अशीच परिस्थिती राहील. इकडे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी ढगाळलेलं हवामान आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज 25 नोव्हेंबरला दिसत आहे. उर्वरित 26 नोव्हेंबरला राज्यात या भागात जे ढगाळ हवामान होणार आहे ते पूर्णपणे निवळेल किंवा क्लिअर होईल. बाकी आपण मागील काही व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आलेलो आहे की जे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरावर बनणार आहे हे जर थोडंफार छत्तीसगड ओडिसाकडे आलं तर थोडंफार विदर्भात 28, 29, 30 नोव्हेंबर तसेच 1 डिसेंबरला पावसाचा अंदाज राहील. पण ते कमी दाबाचे क्षेत्र कुठं जातंय त्याच्यावरच विदर्भातील पाऊस हा अवलंबून आहे. बाकी आजपासून थंडी तर हळूहळू कमी व्हायला सुरुवातच होणार आहे. हवामान खात्याने सुद्धा आज इकडे जवळजवळ राज्यातील सर्व जिल्ह्यातून कोणत्याच जिल्ह्यातून थंडीचा अलर्ट दिलेला नाहीये. हळूहळू आता आज 20 तारीख आहे. हळूहळू आजपासून थंडीचं प्रमाण तुम्हाला कमी दिसेल. दक्षिण महाराष्ट्रापासून सुरुवात होईल. इकडे सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, त्यानंतर पुणे या भागात थंडी कमी होईल. त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात थोडीफार थंडी कमी पाहायला मिळेल पुढील 3 ते 4 दिवसात. तर बाकी हा होता 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंतचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.